हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आजच्या रेसिपीचं आहे खोबऱ्याचं वाटप. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे बघा, हे आहे 2 नारळाची खोबरं, हे आहे 2 मोठे कांदे मोठे चिरलेले, हे आहे अर्धा इंच आलं आणि हे आहे 1 लसूण, कांद्याचा लसूण, त्याची पाकळे आहे. तर चला आता आपण बनवायला घेऊया. हे बघा, तर मी आता गॅस पेटवते. एक कढई घ्यायची अशी मोठी आणि त्याला चांगलं तापू दे. तर आपण आता तेल घालूया. त्याला तेल जरा जास्तच घाला, कारण वाटपला तेल जास्त लागतं. 4 चमचे तेल. हे बघा आता तापले ना. आता सगळ्यात पहिला काय घालायचं, कांदा घालायचा. आलं लसूण पण घाला, आलं घाला आणि आता लसूण पण घाला. लसूण आणि चांगलं त्याला हे ढवळा. हे व्हायला पाहिजे, तिन्ही चांगले भाजले गेले पाहिजे. हे बघा, मी गॅस फास्टच ठेवले. हवं तर थोडं आपण बारीक पण करू शकतो, थोडं मीडियम. हां, असं ठेवू शकतो. जर जास्त असं झालं असेल तुमचा तवा एकदम हे असं लगेच करपत असेल, तुम्ही असं गॅस स्लो पण मस्त स्लो टू मीडियम पण ठेवू शकता. मग तुमचं जर कढई एकदम हे असेल, लगेच करपत असेल तर. हे बघा कसं लालसर झालाय. ह्यात घालायचं खोबरं. हे बघा, ते माझं गोल्डन झालं. तर मी खोबरं घालते. खोबरं घालताना तुम्ही गॅस बारीक करायचा एकदमच. असं मिक्स करायचं, परतायचं चांगलं त्याला. ही एक मालवणी पद्धत आहे. आमची मालवणी पद्धतीमध्ये आम्ही असं वाटप, आमच्यामध्ये कुठलीही आमटी असो आम्ही घालतो वाटप. आमटी आमच्या व्हेज असो नॉनव्हेज सगळ्याला लागतं. नॉनव्हेजमध्ये फक्त चिकनला लागतंय. दालचिनीचे तुकडे हे 2 घाला आणि 2 लवंग घाला. मी मगाशी दाखवली विसरली, पण 2 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे. 2 हे वेलचीचे तुकडे, सॉरी 2 हे वेलची आहे बघा, घालायची. वास चांगला येईल आणि चव पण चांगली आहे. हे बडीशेप आहे, अर्धा चमचा. गॅस फास्ट करा. हे बघा, मी आता गॅस स्लो केलं, एकदम स्लो केलं तर करपील. बघा कसं झालं. आता मी गॅस बंद करते आणि आता मी मिक्सर लावायला लागते. आता हे बघा, मी एक एक करून ह्या मिक्सरमध्ये घालते. हे बघा, मी थोडं घातलं आहे, हे बाकीचं नंतर घालतं. आता यात पाणी घालायचं थोडं. थांबा, थोडं पाणी घालायचं. थोडं थोडं करून करायचं, जास्त एकदम करून हे करू नका. हे बघा कसं झालंय. आता ह्यात थोडं पाणी घालायचं आपल्याला. असं ढवळायचं आणि परत अजून थोडं पाणी घालायचं. जो हा वाटप आहे ना, जसं जाड ना बारीक. परत मी मिक्सर लावते. लक्षात ठेवा, पातळ आणि जास्त पातळ नसं जाड, मीडियम ठेवायचं. परत मी मिक्सर लावते. हे बघा, बघा किती बारीक झालंय.
आता मी काढून ठेवते. कधी पण तुम्हाला असं डाऊट असेल तर फक्त हाताने चेक करून बघायचं की नरम झालं की नाही. जर तुम्हाला थोडा जाडपणा वाटत असेल तर तुम्ही हे करायचं, परत मिक्सरमध्ये वाटायचं. आता मी तुम्हाला काढून दाखवते. मी हे डब्यात घालून ठेवते. हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकतात. चला आजची ही एवढीशी, आजसाठी एवढंच. अशा प्रकारे हे सोपं वाटप होतं. तर तुम्हाला हे माझं वाटप आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही फक्त व्ह्यूज बघतात, लाईक नाही करा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब पण करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय, टेक केअर.